सध्या अशी अवस्था आहे. साठी गाडीचं हेल्थ कार्ड बनवा आपल्या पद्धतीने किंवा एखादी डायरी वही मेंटेन करा. याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी लिहू शकताय. 2500-2600 पर्यंत बसते. तर एवढं मटेरियल आपण टोटली आणलेलं आहे. हे 2 क्राऊन साठी, त्यानंतर एअर फिल्टर, इंजिन ऑइल, त्यानंतर डिझेल फिल्टर आणि ऑइल फिल्टर. जर आता आपण जेव्हा नवीन गाड्या घेतो आणि त्यांच्या बॉडीचं वजन बघतो तर एकदम हलक्या क्वालिटीचा पत्रा आहे गाडीमध्ये. हा जो पत्रा आहे हा एकदम हलक्या क्वालिटीचा आहे. 4 कंपन्यांचं मित्रांनो कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे मिनिमम डाऊन पेमेंट आणि मॅक्सिमम ईएमआय, लगेच अप्रुव्हल आणि लगेच गाडी, असं होतं. आणि त्यानंतर गाडी आल्यानंतर ईएमआय चे प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ह्या क्षेत्रात येताय तर तुम्ही कोणाला तरी फॉलो करता. तर मी ह्या सगळ्यांना फॉलो करतो. त्यांचे गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर ऍक्च्युली घरीच आहे. आज संडे आहे. काल गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि आपण घरीच आहे. तर फायनली आपली भरपूर मोठी अशी सिरीज संपलेली आणि अजून तर काही बुकिंग झालेलं नाही. तर बघूया. आज गाडीचं थोडं काम करायचं कारण आपली सर्व्हिसिंग डिले झाली होती आणि बऱ्याच अशाच क्वायरीज पण आहेत. तर त्यावरती पण आजच्या ब्लॉग मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही पाहिलं असेल म्हणजे आपण थोडे अर्धे मेकॅनिक आहे आणि ते फुल मेकॅनिक आहेत. मग काही गोष्टींसाठी फुल मेकॅनिकची गरज असते. त्यामुळे त्यांच्या हाताने सोनारानेच कान टोचला पाहिजे. त्या म्हणीप्रमाणे सर्व्हिसिंगची बाकी कामं फिटर कडूनच करून घ्यायचे. चला मित्रांनो जाऊया गाडीकडे. आणि हे आपल्या बाप्पाचं मंडळ. हे आपली 1934 गणपती बाप्पा मोरया. तर हे आमच्या बाळगोपाळांचं मित्रमंडळाचं गणपती बाप्पा. सध्या अशी अवस्था आहे. तर भरपूर वेळा मित्रांनो असा क्वेश्चन येतो की ट्रान्सपोर्ट व्यवसाय कसा करायचा, त्यानंतर नवीन गाडी घ्यायची ते कसं करायचं, म्हणजे माहित नसतात आणि बऱ्याचशा गोष्टी राहून जातात. तर पूर्ण नॉलेज असल्याशिवाय ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये उतरणं योग्य आहे का, किंवा आपण ट्रान्सपोर्टचा बिझनेस कसा करतो, किंवा मग आपला जो बुकिंग्स कशा भेटतात. तर ह्या सगळ्या गोष्टी पण आजच्या ब्लॉग मध्ये कव्हर करूया. कारण बऱ्याच जणांना माहित नसतं आणि गाडी घेतल्यानंतर मग फोन येतो किंवा मग मेसेज येतो की दादा आम्ही ट्रान्सपोर्टची गाडी घेतली, बिझनेस कुठून शोधू किंवा कसा शोधू. तर मित्रांनो ह्या गोष्टी काळजीपूर्वक करा. नाहीतर ही इन्व्हेस्टमेंट आहे कमीत कमी 10 ते 15 लाखाची. जर तुम्ही नवीन गाडी घेताय तर खूप मोठा लॉस बेअर करावा लागेल, किंवा जर तुम्हाला योग्य नॉलेज नसेल तर. त्यामुळं त्या गोष्टींना पण आज आपण कव्हर करू. पहिला पोहोचूया आता मित्रांनो गॅरेज वरती. मस्तपैकी आपल्या मंडळाच्या बाप्पाचं पण तुम्हाला दर्शन झालं असेल आणि आपल्या घरच्या बाप्पाचं पण दर्शन झालं असेल. तर गणपती बाप्पा मोरयाची कमेंट करायला विसरू नका. आणि सर्वात महत्वाचा, हा ब्लॉग खूप लेट येईल कारण शेड्यूल नुसार ब्लॉग येत आहेत. पूर्ण सिरीज कव्हर करायचे. अजून तुमचं सर्वात मेन महत्वाचं की तुम्हाला आताच उज्जैनचं पण एक दर्शन झालं असेल, त्यानंतर उज्जैन टू रिटर्नची जर्नी झाली. काल ऍक्च्युली भरपूर असं ट्रॅफिक होतं मुंबईवरतून येताना. त्यामुळं लेटला काही ब्लॉग शूट केला नाही, डायरेक्टली घरी पोहोचलो आणि ब्लॉग एड केलाय. तर चला मित्रांनो हा ब्लॉग सुरू करूया. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा. कारण आपल्या सिरीज खूप भारी भारी येत असतात. खूप लांब लांबची जर्नी असते आणि त्याचबरोबर बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला भेटतात. तर चला गाडी स्टार्ट करूया आणि डायरेक्टली गॅरेजला जाऊया. हे आपले मंडळाचे कार्यकर्ते, युवा नेतृत्व त्या ग्राउंड वरती खेळत आहे. आणि बघू शकताय भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत. तर मित्रांनो जेव्हा आपण गाडीचं हेल्थ ट्रॅक करत असतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट गाडीची हेल्थ ट्रॅक करणं. म्हणजे जर आपण
लास्ट टाइम सर्व्हिसिंग कधी केली किंवा गाडीचं कोणतं मेजर काम कधी केलेलं आहे, किती किलोमीटरला केलंय. कारण ऑइल चेंज करणं किंवा सर्व्हिसिंग करणं हे आपण ट्रॅक करत असतो. 10,000 किलोमीटर किंवा 15,000 किलोमीटर किंवा काही गोष्टी लायनर चेंज केलेले आहेत, फिल्टर चेंज केले आहेत किंवा कोणतंही मेजर काम कोणत्या डेटला केलंय, किती किलोमीटरला केलंय, तर हे ट्रॅक करणं महत्वाचं आहे. त्यासाठी गाडीचं हेल्थ कार्ड बनवा आपल्या पद्धतीने किंवा एखादी डायरी वही मेंटेन करा. त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी लिहू शकताय. म्हणजे तुम्हाला तुमचं नेक्स्ट टाइम गाडीचं कधी काम करायचं हे लक्षात येईल आणि काही दुर्घटना वगैरे त्यापासून टाळता येत. आपल्या गाडीचा जर रिव्ह्यू घ्यायचा झाला तर ती 13 वर्षाची गाडी आहे, पण हेल्थ कंडिशन तुम्ही बघू शकताय. मी आजही कोणत्याही रूटला कुठेही गाडी भरायला कधीही डचकत नाही. कारण का तर गाडीचं काम आपण टाइमावरती करतो किंवा ते ट्रॅक करतो या कार्ड नुसार. आता लास्ट टाइम सर्व्हिसिंग जे केलं होतं ऑइल चेंज 20/4/2024 ला केलं होतं 2,32,000 किलोमीटरवर. आणि आज आहे 8 तारीख 8/9/2024 म्हणजे 4च महिने झाले. 5, 6, 7, 8 4च महिन्यात आपल्या गाडीची दुसरी सर्व्हिसिंग आली आणि 2,32,000 किलोमीटर आणि आता आहे 2,56,000 किलोमीटर. तर 56 मधून 32 गेले, 30च पकडा, 25,000 किलोमीटर ऑलरेडी आपल्या गाडीचे क्रॉस झाले. त्यामुळं सर्व्हिसिंग करताना लेट झालं तर आपण त्यात ऑइल टॉपअप करून घेतलं. 4 महिन्यातच आपण फिल्टर वगैरे सगळ्या गोष्टी चेंज करून घेणार, कारण रनिंग तेवढी झाली आहे गाडीची. म्हणून ह्या गोष्टी ट्रॅक केल्या तर तुमची गाडी नक्कीच तुमच्या गाडीचा लाईफ वाढवू शकता आणि तुम्हालाही पुढे बिझनेस मध्ये गाडी प्रॉब्लेम देणार नाही. तर चला, हे झाल्या या गोष्टी. आता बघूया मोहम्मद मिस्त्री आपले कधी मोकळे होत आहेत आणि आपल्या गाडीची कधी सर्व्हिसिंग करून घेतात. तर मटेरियल अण्णाकडून मागून घेऊ आणि सर्व्हिसिंग करून घेऊ. आणि सर्व्हिसिंग झाल्यानंतर मग आपण जो की बिझनेस ट्रान्सपोर्टचा कसा शोधायचा किंवा मग नवीन गाडी घेतली तर या गोष्टी डिस्कस करून घेऊ. आणि हे आमचे राहुल शेठ. हा ग्रीसिंग मशीन आहे, सीधा पाट्याचं काम चालू आहे समोर. हे ग्रीसिंग मशीन टोटल सगळ्या गोष्टी. त्यानंतर साईडला आपले टायरवाले पण आहेत, संतोष भाई, त्यांचं टायरचं शॉप, फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, सगळे आहेत टोटल. पेंटर सकाट, वेल्डिंग सकाट, सगळं. तर पाट्यावाल्यांना जागा नाहीये म्हणून बाहेर आहेत. चला तुम्हाला गॅरेजचा एकदा रिव्ह्यू परत देतो. पेंटरचं काम चालू आहे इथं हिचं. इकडं आपल्या अखिलेश बाईचं वेल्डिंग मस्त पैकी अशा डेंटिंग पेंटिंग हौदे वगैरे जे काय असेल ते सगळं करतात. आणि आपले मेकॅनिक रियाज मामू आणि मोहम्मद मिस्त्री. परत एक कोणाच तरी गिअरबॉक्स खोलला. इकडे इलेक्ट्रिकचं काम चालू आहे. आमचे मामू मोहम्मद मिस्त्री. परत हा गिअरबॉक्स खोललाय. मागच्या वेळेस आपला खोलला होता, आता हा खोललाय. हे बघू शकता. तर मित्रांनो, आलेलं आहे आपलं मटेरियल. त्याच्यामध्ये 7.5 लिटरचं वॉल्वो लाईनचं आपण इंजिन ऑइल टाकतोय आणि त्याचबरोबर 2 सर्वोचे 90 नंबरचे ऑइल, जे आपला क्राऊन आहे मागचा, तर त्याच्यासाठी 2 लिटर. कारण ते पण 1 वर्ष झालंय ऑइल चेंज केलेलं नाही आणि किलोमीटर 50,000ला चेंज करतो, तर ऑलरेडी क्रॉस झालेले आहेत. त्यामुळे क्राऊन ऑइल पण चेंज करतोय. त्याचबरोबर डिझेल फिल्टर, एअर फिल्टर आणि ऑइल फिल्टर, तर ते पण चेंज केलेत. आणि असं बाकी मेजर असं काय नाही. ह्या बेसिक गोष्टी आहेत त्याच आपण फक्त गाडीमध्ये चेंज करून घेतोय, ज्या की सर्व्हिसिंगला लागतात. तर बघू शकता 4,500 रुपये आपल्याला बसलेले आहे टोटल बिल. 2,970 रुपयाला वॉल्वो लाईनचं ऑइल बसतं. आणि जर सर्वच घेतलं 7.5 लिटर तर ते 2,500-2,600 पर्यंत बसतं. तर एवढं मटेरियल आपण टोटली आणलेलं आहे. हे 2 क्राऊन साठी, त्यानंतर एअर फिल्टर, इंजिन ऑइल, त्यानंतर डिझेल फिल्टर आणि ऑइल फिल्टर. तर एवढं मटेरियल आणि एक चिंदी बंडल. तर एवढं मटेरियल आपल्या गाडीला सर्व्हिसिंग साठी लागतंय. सोडलंय मित्रांनो आपलं ऑइल, बघू शकता ऑइल. आणि हा ऑइल फिल्टर एलगार्डचाच होता लास्ट टाइम पण, आता पण तोच. त्यानंतर एअर फिल्टर खोललंय, म्हणजे डिझेल फिल्टर खोललंय. हा, सध्या ही आहे आपल्या एअर फिल्टरची कंडिशन.
आणि हा नवा. डिफरन्स बिटवीन ओल्ड अँड न्यू कसा वाटतोय? डिझेल फिल्टर. ओके, त्याला घेऊया सर्व्हिसिंग करून. आहे पॉवर स्टेरिंग ऑइल जे की टॉप अप करण्यासाठी. त्यानंतर हे आहे ब्रेक ऑइल किंवा क्लच ऑइल, ते पण टॉपअप साठी. आणि आता हे इंजिन ऑइल चेंज केल्यानंतर 1 लिटर ऑइल परत आपलं एक्स्ट्रा राहिलेले. तर हे 3 ऑइल कधीही इमर्जन्सीसाठी कामाला येऊ शकतात, म्हणून हे गाडीमध्येच ठेवत चला. क्राऊनचं ऑइल काढायचं काम तर आता हे पण ऑलमोस्ट 1 वर्षानंतर चेंज होतंय. तर हे सर्वच्या 2 लिटर आपण आणलेले आहेत त्या फिलअप करू. आणि सगळ्यात महत्वाचे दाखवून द्यायचं तुम्हाला की आपण आपल्या गाडीला, हे जे जुनी बॉडी आहे, ही 13 वर्षाची जुनी बॉडी आहे, तर आतून बघू शकताय म्हणजे कुठेही सपोर्ट किंवा काही वापरलेलं नाहीये. सर्वात जुनी जी बॉडी होती गाडीची तर तीच बॉडी आहे. आणि ती बॉडी खरंच खूप मजबूत होती. जर आता आपण जेव्हा नवीन गाड्या घेतो आणि त्यांच्या बॉडीचं वजन बघतो तर एकदम हलक्या क्वालिटीचा पत्रा आहे गाडीमध्ये. हा जो पत्रा आहे हा एकदम हलक्या क्वालिटीचा आहे. आणि जुन्या गाड्यांचा जो पत्रा होता त्यांना अजून सपोर्ट सुद्धा मारायला नाही लागलेले. बघा, ना सी चॅनल टाकलेलं आहे ना काय, जे आहे ते पहिलं स्ट्रक्चर आहे, ऍज इट इज तसंच आहे. तर हा फरक आहे गाड्यांमध्ये, जुन्या गाड्यांच्या क्वालिटीमध्ये. त्यामुळे गाडी जुनी मजबूत राहते आणि जास्तीत जास्त टिकते. तर अशीच आपली गाडी आहे. त्यामुळे आपण कुठलाही प्रवास, कुठलंही बुकिंग कधीही फायनल करतो आणि कुठेही निघायला तयारी ठेवतो. त्यामुळे ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये तुम्ही कुठेही निघण्याची जर तयारी ठेवली तर नक्कीच तुम्हाला बिझनेस भेटू शकतो. तर चला, अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ट्रान्सपोर्ट रिलेटेड बोलायच्या. तर पहिला आता हे काम चाललंय ते करून घेऊ. आणि आपले समीर भाई आलेले आहेत आता परत ऑइल चेंज करण्यासाठी. तर घेऊया ऑइल चेंज करून. तर फायनली मित्रांनो आपल्या गाडीचं सर्व्हिसिंगचं काम झालंय. टोटल 5,000 रुपये खर्च आला आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी. तर आपली गाडी सध्याच्या कंडिशनला रेडी आहे कोणत्याही लॉंग रूटच्या बुकिंगसाठी. आणि गाडीचं वेळेवरती काम करून घेतलं तर कोणतीही गाडी तुम्हाला नक्कीच साथ देईल. म्हणजे तुमची पण असेल तर तुम्ही टायमावरती कामं करा, गाड्या नक्कीच साथ देतात. तर चला मित्रांनो, ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आणि आपल्या बुकिंग्स, तर मी स्वतः वैयक्तिक ज्या बुकिंग शोधतो तर त्या एक तर ट्रान्सपोर्टच्या नेटवर्कवरती, जिथे जिथे आपण जातो त्या ठिकाणचे ट्रान्सपोर्टर शोधून मग पुढच्या बुकिंग शोधत असतो. त्याचबरोबर ग्रुप्सवरती बुकिंग भेटतात त्या ट्राय करत असतो. आणि त्याच्यानंतर बरंचसं नेटवर्क, म्हणजे आता 4 ते 5 वर्ष झाले मी या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आहे. तर बऱ्यापैकी फ्रेंड सर्कल वाढलेलं आहे. कुठे जायचंय, कसा रूट आहे, कोणत्या राज्यातला कोणत्या टायमिंगला जाऊ शकताय, कधी बिझनेस असेल कधी नसेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचं प्री प्लॅनिंग केलं तर तुमचे ट्रिप्स व्यवस्थित होतात आणि तुम्ही ट्रान्सपोर्टचा बिझनेस करू शकताय. तर नवीन गाडी घेऊन ट्रान्सपोर्टचा बिझनेस करण्याचा बऱ्याच जणांचा प्लॅनिंग असतो. तर मित्रांनो, थोडं मार्केट डाऊन आहे, रेटचं मोठी प्रॉब्लेम्स आहे. आणि छोट्या सेगमेंटमध्ये 1 ते 2 टनच्या पासिंगच्या गाड्यांच्या सेगमेंटमध्ये कमीत कमी 15 ते 20 ऑप्शन्स तयार झाले. त्यामुळे गाडीचे EMI ची कॉस्टिंग जास्त आहे आणि तुमच्या गाडीचं डाऊन पेमेंट कमी आहे. हे कॉम्पिटिशन आहे, हे मार्केट आहे. त्यामुळे प्रत्येक मॉडेलला सर्व्हाइव्ह करण्यासाठी, म्हणजे गाडीच्या सर्व्हाइव्ह करण्यासाठी हे ते त्यांचा बिझनेस वाढवण्यासाठी करतात. आणि आपण मिनिमम डाऊन पेमेंटमध्ये मॅक्सिमम EMI घेऊन गाड्या घेतोय. तर ते बॅलन्स करणं थोडं अवघड जातं. आणि बऱ्याच जणांनी हे गोष्टी फेस केल्या असतील. गाडी घेतली आहे आणि मग नंतर EMI चे प्रॉब्लेम्स येतात किंवा बुकिंग्स भेटत नाही. तर हा बिझनेस मित्रांनो प्लॅन करून करण्याचा आहे. जेव्हा तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग असेल, तुमच्याकडे ट्रान्सपोर्टरचे नंबर असतील तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. बट तुमचं नेटवर्क वीक आहे किंवा तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्यापैकी नॉलेज नाही आणि तुम्ही गाडी घेतली आणि मग आता मला बिझनेस भेटेल का, तर मित्रांनो ही गोष्ट थोडी अवघड होऊ शकते. म्हणून तुम्ही जेव्हा ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये उतरताय तर त्याच्या आधी प्री प्लॅन करा. तुम्ही पहिलं, मी तर माझं वैयक्तिक हे मत आहे की तुम्ही पहिलं
नवीन तुम्ही सुरू करणार आहात, नवीन गाडी घेऊन तुम्ही बिझनेस सुरू करणार आहात, तर त्याच्या आधी तुम्ही पहिलं ट्रान्सपोर्ट क्षेत्रातलं नॉलेज घेणं गरजेचं आहे. कोणत्याही गाडीवरती कमीत कमी 6 महिने प्रॅक्टिकली अनुभव घ्या. तो मालक कशा बुकिंग शोधतोय, कसा अनुभव घेतोय, किंवा तुमचे फ्रेंड सर्कल आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट वाढवा. जे ट्रान्सपोर्ट मध्ये काम करतायत, त्यांच्याकडे बुकिंग्स आहेत, यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पहिलं तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग करा आणि मगच गाडी घ्या. कारण ह्या सेगमेंटमध्ये 1 ते 2 टनाच्या सेगमेंटमध्ये 15 ते 16 ऑप्शन्स आहेत. महिंद्राचे आहेत, म्हणजे 3-3, 4-4 मॉडेल महिंद्राचे आहेत, टाटाचे आहेत, इंट्राची सिरीज आहे, पिकअपची सिरीज आहे, त्याचबरोबर अशोक लेलंडची सिरीज आहे, आणि आता नवीन आयशरचं पण येत आहे. 4-4 कंपन्यांचं मित्रांनो कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे मिनिमम डाऊन पेमेंट आणि मॅक्सिमम EMI, लगेच अप्रुव्हल आणि लगेच गाडी, असं होतं. आणि त्यानंतर गाडी आल्यानंतर EMI चे प्रॉब्लेम्स येतात. ही सत्य परिस्थिती आहे. कारण 10-10, 12-12 दिवस, 15-15 दिवस जेव्हा तुम्ही बाहेर जाताय, आता तुम्ही पाहिलं असेल मी 20 दिवस बाहेर होतो, म्हणजे असं सर्व्हाइव्ह करण्याची कॅपॅसिटी पण स्वतःमध्ये ठेवा. तर त्या गाडीला डोकं द्या, नाही तर थोडा हा बिझनेस अवघड होऊन बसतो. नंतर तुमचंच प्रश्न उलटे येतात की गाडी घेतली आणि मग बिझनेस नाहीये, मग मी काय करू, माझा EMI बाउन्स झाला. बऱ्याचशा क्वायरीज आहेत, बरेचसे क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे मित्रांनो ह्या ब्लॉग मध्ये आपण सर्व्हिसिंग बरोबर ही गोष्ट थोडक्यात तरी डिस्कस करून घ्या. कारण बऱ्याच प्रॉब्लेम झालेत, मित्रांच्या गाड्या खेचल्या जात आहेत किंवा EMI भरायला प्रॉब्लेम होत आहेत. 1-1 हप्ते, 2-2 हप्ते बाउन्स, आणि प्रत्येक टोल नाक्यावरती तुमच्या गाडीचा नंबर ट्रॅक केला जातो. जर तुमची EMI बाउन्स असेल तर या चौकात जर ट्रॅक केलं तर पुढच्या चौकात गाडी अडवली जाते. बऱ्याच जणांनी ही गोष्ट फेस केली पण असेल. त्यामुळे पहिलं स्वतःचं नेटवर्क बनवा, ट्रान्सपोर्ट रिलेटेड माहिती गोळा करा आणि मगच गाडी घ्यायचा विचार करा. नाहीतर थोडं मुश्किल आहे. 1 मिनिट थांबू शकताय, विचार करू शकताय, प्रॅक्टिकली नॉलेज घेऊ शकताय आणि मग स्वतःच्या गाडीला इन्व्हेस्टमेंट करा, तर तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकताय. किंवा 4 ड्रायव्हरांशी बोलणं करून घ्या. बुकिंग कशा असतात, तुमच्या लाईन फिक्स आहेत का, तुम्ही बाहेरच्या राज्यामध्ये गेले, तिकडले काय प्रॉब्लेम्स फेस करणे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर या सध्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्यांचा विचार करून मग तुम्ही नक्कीच ट्रान्सपोर्ट व्यवसायात येऊ शकता. आणि ज्यावेळेस तुमचं हे नेटवर्क स्ट्रॉंग होईल त्यावेळेस तुमचा बिझनेस नक्कीच बूम करू शकतो. तर आजच्या ब्लॉग मध्ये बरंचसं आपण कव्हर केलंय, म्हणजे ट्रान्सपोर्ट रिलेटेड, सर्व्हिस रिलेटेड. तर बघूया मित्रांनो आपल्याला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कोणतं बुकिंग वगैरे भेटतंय का. आणि बऱ्याच वेळा म्हणजे तुम्ही विचार करत असाल की माझे ब्लॉग्स येतात, मी ब्लॉग कोणत्या बेसवरती बनवायला सुरुवात केली किंवा कसं, तर थोडा ट्रान्सपोर्टचं नॉलेज होतं आणि त्यानंतर बऱ्यापैकी चाललं होतं. तर ब्लॉगिंगचं सुरुवात केलं, कारण भरपूर असा प्रवास होतो आणि बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. तर मी पण ब्लॉगिंग सुरू केली. आणि मेन महत्वाचं सांगायचं झालं तर सोमनाथ भाऊ झालं किंवा विजू भाऊ झालं किंवा BDM आहे, प्रदीप आहे, असे R राजेश आहेत, यांचे ब्लॉग बघूनच, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस ह्या क्षेत्रात येताय तर तुम्ही कोणाला तरी फॉलो करता. तर मी ह्या सगळ्यांना फॉलो करतो, त्यांचे ब्लॉग बघतो, इव्हन बघायचो. आणि मग स्वतःला म्हणजे थोडं टेक्निकल नॉलेज असल्यामुळे मी पण ब्लॉगिंगची सुरुवात केली. तर आता बऱ्यापैकी तुमचे रिस्पॉन्स चांगले आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या मनापासून परत आभार. असंच प्रेम दाखवत राहा आणि आपली फॅमिली लवकरात लवकर वाढवण्याचा प्रयत्न केला. अजूनही मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण जर्न्या खूप भारी असतात आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन जर्नीमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.